माननीय सभापती महोदय, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या वरिष्ठ सभागृहामध्ये करण्यात आलेल्या विशेष चर्चेला उत्तर देण्यासाठी मी आज इथे उभी आहे. महिला दिनाच्या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माननीय सभापती महोदयांचे मनापासून आभार मानते. काल वरिष्ठ सभागृहामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये श्रीमती मनीषाताई कायंदे, श्रीमती चित्राताई वाघ, श्री अभिजितजी वंजारी, श्री प्रवीणजी दरेकर, श्री अरुणजी लाड, श्रीमती उमाताई खापरे, तसेच श्री अमोलजी मिटकरी, श्री सचिनजी आहेर, श्रीमती नीलमताई गोरे यांनी या सन्माननीय सदस्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. त्यानिमित्ताने त्यांनी काही चांगल्याही सूचना मांडल्या. महिलांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. त्याबद्दल सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार मानते. या सभागृहाला महिला सदस्यांसोबतच पुरुष सदस्यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल त्यांचेही मी विशेष आभार मानते. या निमित्तानं महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात सभागृहातील अनेक सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाचे आणि विधायक मुद्दे मांडले. त्यामुळे शासन या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करेल असं मी सभागृहाला सुरुवातीलाच आश्वस्त करते. सभापती महोदय, 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. नारी शक्तीचा गौरव करणारा हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राची ही भूमी स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई यांच्यासारख्या महान स्त्रियांच्या कार्याने पावन झालेली आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण सर्वजण काम करत आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्त्वाची शासनाची आज घोषणा आपल्यासमोर करते आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे. माननीय सभापतीजी, काल सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान सन्माननीय सदस्य मनीषाताई कायंदे यांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यात प्रामुख्याने फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापराबाबत व मिसिंग महिला व मुलांचा शोध घेण्याबाबत मुद्दा उपस्थित केला गेला. सभापती महोदय, या अनुषंगानं मी सभागृहाला सांगू इच्छिते की हरवलेले मुलं मुली यांचा शोध घेण्याकरता एकूण 14 ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलेली असून त्या अंतर्गत 42,594 बालके शोधलेली आहेत. तसेच हरवलेल्या महिलांकरता राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मिसिंग सेल कार्यरत आहेत. या अंतर्गत ऑपरेशन शोध 1 व 2 अशा विशेष मोहिमा राबवण्यात येऊन यामध्ये एकूण हरवलेल्या 5,066 महिला आणि 2,771 बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही या मोहिमा प्रभावीपणे चालवू याची शाश्वती आपल्याला देते. आणि सभापती महोदय, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्टेशन या ठिकाणी रेल्वे मार्फत सायबर क्राईम रोखण्यासाठी ही यंत्रणा उभा केलेली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने 51 भरोसा सेल कार्यान्वित केले असून त्यामार्फत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. सभापती महोदय, राज्य परिवहन महामंडळात मार्फत बस स्थानकांवर CCTV प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे पोलीस विभागास CCTV फुटेज उपलब्ध होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हेगारावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सन्माननीय सदस्या श्रीमती चित्राताई वाघ यांनी महिलांविषयी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता अधोरेखित केलेली आहे. शासनाने लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यासारख्या योजनांद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. तसेच मॅट्रिमोनी वेबसाईटवरील फसवणूक रोखण्यासाठीही आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिला व बालविकास विभागाच्या आधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेली आहे. सदर सर्व रिक्त पदे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भरण्यात येतील. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री अभिजितजी वंजारी यांनी महिलांसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज मांडली. हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिमा राबविणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनीचा प्रश्न, तसेच अंगणवाडी केंद्रामधील पायाभूत सुविधा सुधारण्याबाबत शासन सकारात्मकपणे विचार करेल. लाडकी बहीण योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठीही शासन कटिबद्ध आहे. अध्यक्ष महोदय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस ही पदे मानधनी तत्वावर असून केंद्र व राज्य शिष्याचे प्रमाण 60-40 असून राज्य शासनाकडून अतिरिक्त मानधन देण्यात येते. तसेच कामाच्या आधारे त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येतो. राज्यातील 17,254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन्माननीय सदस्य श्री प्रवीणजी दरेकर यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि कर्ज सुविधांचा उल्लेख केला. महिला शेतकऱ्यांना अधिक हक्क मिळावेत, त्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी आणि महिलांच्या उद्योजकतेला चालना मिळावी यासाठी शासन संबंधित विभागांतर्फे मार्फत प्रयत्न करत आहे आणि पुढेही त्यासाठी विशेष धोरणात्मक पावले उचलली जातील. आशियाई विकास बँकेमार्फत अर्थसहाय्यित मॅग्नेट प्रकल्पामध्ये 156 प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे 29,850 शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे प्राधान्याने निर्यात विषयक प्रशिक्षण महिलांना दिले जाते. राज्यामध्ये मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बचत गटांची नोंदणी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. सन्माननीय सदस्य श्री अरुणजी लाड यांनी महिलांच्या आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्वच्छतेच्या सुविधाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. याबाबत मी सांगू इच्छिते की राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावीपणे कारवाई करत आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या अनुषंगाने माझे शासन लाडकी बहीण, लखपती दीदी योजनांमार्फत कारवाई करत आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्रीमती उमाताई खापरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे वाढते योगदान अधोरेखित केले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे नमूद केले आणि ही एक आनंदाची बाब आहे. एकात्मिक बाल विकास या योजनेमध्ये राज्यामध्ये पूरक पोषण आहार कार्यक्रमाच्या अंतर्गत बालके, गरोदर महिला, स्तनदा माता, कुपोषित बालके इत्यादींसाठी पोषक आहारांचा समावेश करण्यात आलेला आहे. महिलांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरजही त्यांनी मांडली. त्याबाबत शासन योग्य ती पावले उचलत आहे. सन्माननीय श्री अमोलजी मिटकरी यांनी महिला आयोग मजबूत करण्यासाठी रिक्त पदे भरणे, महिलांवरील अत्याचारावर कठोर कारवाई करणे,
महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या आरोग्य शिक्षणाच्या सुविधा वाढवण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती मी यापूर्वीच सभागृहाला दिली आहे. तसेच एकात्मिक बाल विकास योजनेमार्फत 1,10,664 अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून राज्यात गरोदर महिला, स्तनदा माता यांना पोषक आहार पुरवण्यात येत आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री सचिनजी आहिर यांनी महिलांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज अधोरेखित केलेली होती. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. महिलांवरील औद्योगिक क्षेत्रामध्ये महिलांचे वाढते योगदान, तसेच अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, कोळीवाड्यातील आणि फेरीवाल्या महिलांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधलेले आहे. याबाबत मी सभागृहाला सांगू इच्छिते की माझे शासन महिला, आर्थिक विकास महामंडळ, उमेद इत्यादींच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याची कारवाई करत आहे. तसेच घरेलू महिला कामगारांच्या बाबत शासन आग्रही आहे. आतापर्यंत जवळपास 5,000 महिलांना घरगुती भांड्यांचे संच वाटप करण्यात आलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शासनाचा आधार मिळावा, तसेच मतिमंद मुलांच्या मातांना प्रशिक्षण देऊन सेविका म्हणून संधी देण्याची सूचनाही केलेली आहे. या सर्व सूचनांचा शासन गांभीर्यपूर्वक विचार करून आवश्यक त्या उपाययोजना नक्कीच करेल. उपसभापती तथा सन्माननीय सदस्या डॉक्टर नीलमताई गोरे यांनी राज्याच्या 4थ्या महिला धोरणासाठी सर्व विभागांनी प्रभावी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. एकल महिलांच्या समस्यांवर राज्य शासनाने सर्वेक्षण करून विशेष उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी केलेली आहे. आदरणीय दादांनी सुद्धा एकल महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. याचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला होता. महाराष्ट्राचे 4थे महिला धोरण लागू करण्यात आलेले आहे. हे धोरण लवचिक स्वरूपाचे असून त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून विभागनिहाय कोणत्या विभागानं किती दिवसात कारवाई करावयाची आहे याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांचं जीवन अधिक सुकर व्हावं या उद्देशाने राज्याचे प्रथमच आदिशक्ती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव बालविवाह मुक्त, अत्याचार मुक्त करण्याबरोबरच मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा उद्देश आहे. या अभियानामुळे गावातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सुलभ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 हे विधेयक राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवले होते. मात्र 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे. पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करेन. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्ध वेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा
या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. सभापती महोदय, सभागृहातील सन्मान्य सदस्यांनी केलेल्या सर्व सूचनांचा शासन सकारात्मक विचार करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करेल. आरोग्य, कायदा, बचत गट, सहकारी संस्था, असंघटित महिला कामगार, महिला ऊसतोड कामगार तसेच अत्याचारग्रस्त महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवण्याची गरज शासनाने ओळखलेली आहे. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदही करण्यात आलेली आहे. महिला बचत गट आणि सहकारी संस्थांचे बळकटीकरण, कौशल्य आणि उद्योजकता विकास, महिला शेतकरी आणि शेतमजूर महिलांसाठी विशेष उपाययोजना, किशोरवयीन मुलींचे आरोग्य व पोषण, डिजिटल साक्षरता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधीचे क्षमतावर्धन तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी यावर शासनाचा विशेष भर आहे. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांचे पुनर्वसन, आशा आणि अंगणवाडी सेविका, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला आणि विविध क्षेत्रातील महिला कामगारांचे सक्षमीकरण करत महिलांच्या सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. अध्यक्ष सभापती महोदय, महिलांचं सक्षमीकरण म्हणजे केवळ सक्षमीकरण नाही, तर त्यांचं सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झालं पाहिजे. त्यांचा मानसिक आधार, बळ दिलं गेलं पाहिजे याची जाणीव सरकारला आहे. त्या दृष्टीने सरकार काम करत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अत्यंत समर्पक शब्दामध्ये म्हटलं आहे की जेव्हा स्त्रीमध्ये बदल होत जातो तेव्हा समाजातही बदल होणे अटळ आहे. समाज बदलाची प्रतिक्रिया ही स्त्रीच्या बदलात प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे स्त्री ही समाज बदलाची इंडेक्स असते. आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारामध्ये समाज परिवर्तनाचं अत्यंत गहन तत्व दडलेलं आहे. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचे योगदान पूर्वीपासूनच अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. शेतीतील मेहनत, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजातील भूमिका या तिन्ही स्तरावर महिला कष्टपूर्वक काम करत असतात. 4 दिवसापूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा महिलांच्या उन्नतीसाठी सातत्यानं काम केलं. संकल्प सादर करण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू होती. सभापती महोदय, शेवटी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं राज्यातील सर्व माता भगिनींसह त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला मनापासून मी शुभेच्छा देते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देते. माननीय सभापती महोदय, आपल्या ग्रामीण मातीतून आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी स्त्रीच्या कष्ट, धैर्य आणि जिद्दीच्या अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात वर्णन केले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आपल्या सगळ्याला हे माहिती आहे, पण त्यांचा अर्थ खूप खोल आणि सखोल आहे. या ओळीमध्ये स्त्रीच्या सहनशीलतेची, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद दडलेली आहे. आजची स्त्री अशा जिद्दीने संकटांना सामोरी जात स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूयात असं आवाहन करते आणि आज थांबते. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.